नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट पथकाने कळंबोली नोडमधील रोडपाली येथे स्पा सलूनवर छापा टाकत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 2 महिलांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रोडपालीतील गोल्डन किंग सलून अँड स्पा येथे देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार AHTU पथकाने बनावट ग्राहक पाठवला असता आरोपी व्यवस्थापक सलीम अन्सारी वय वर्ष 33 याने त्या ग्राहकाकडून 4500 रुपये स्वीकारून 2 महिलांना समोर आणले। त्यानंतर सिग्नल मिळताच बाहेर थांबलेल्या पोलिसांनी छापा टाकून दोन्ही महिलांची सुटका केली। या प्रकरणी स्पा मालक सलमा अन्सारी वय वर्ष 26 हिला देखील अटक करण्यात आली आहे। दोघेही तळोजा फेज 1 येथे राहत असून मूळचे उत्तराखंड येथील आहेत। त्यांनी गेल्या महिन्यात भाड्याने दुकान घेऊन स्पा सुरू केला होता, मात्र त्याच्या आडून देहविक्रीचा व्यवसाय चालवत होते। या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल न्यायालयाने आरोपींना 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सुटका केलेल्या 2 महिला मानखुर्द व रायगड येथील असून त्यांना मुंबईतील देवनार येथील महिला निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।